धामधुमीमध्ये गडचिरोलीमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। जादूटोणाच्या संशयातून 2 जणांना जिवंत जाळण्यात आलं आहे। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमध्ये संपूर्ण गाव सामील झालं होतं। धक्कादायक म्हणजे यामध्ये मृताचा नवरा आणि मुलगा सुद्धा आरोपीमध्ये सहभागी होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या बारसेवाडा इथं ही घटना घडली आहे। जादूटोणाच्या संशयावरून 2 जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जमिनी तेलामी आणि देऊ आतलामी अशी मृतांची नावे आहेत। या प्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली आहे। एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील जमिनी आणि देऊ हे दोघे जादूटोणा करीत असल्याचा संशय काही गावकऱ्यांना होता। 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गावकरी त्यांच्या घरी पोहोचले। त्यानंतर घरातून बाहेर काढून दोघांना विचारपूस केली। त्यानंतर एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली। लाथाबुक्क्याने दोघांना बेदम मारहाण करण्यात आली। त्यानंतर मरणासन्न अवस्थेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान गावाबाहेरील नाल्यात नेऊन त्यानंतर दोघांना पेटवून दिलं। दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत याविषयी कोणाला माहिती नव्हती। दरम्यान पोलिसांना कुणकुण लागताच त्यांनी तपासणीचे चक्र फिरवून गुन्ह्याचा उलगडा केला। घटनास्थळी दोघांच्या मृतदेहांचा कोळसा झाला होता। या प्रकरणी गावातील एकूण 15 जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। आरोपींमध्ये मृत जमिनी हिचा नवरा देवाजी तेलामी आणि मुलगा दिवाकर तेलामी यांचा समावेश आहे। तर या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत।